बघा तुम्ही खूपच खोलात जाऊन विचारताय प्रश्न. तसं काही नाहीये. चौकीत इतरही कामं सुरू होती आणि याच्या त्या कामाच्या आवाजामुळे आतमध्ये खूप डिस्टर्बन्स क्रिएट होत होता, म्हणून त्याची अवजारं मी जप्त केली बस. पण या सगळ्यामुळे त्याचं जे काही नुकसान झालंय त्याचा अंदाज आहे मला आणि मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करते. अहो मॅडम, अशी दिलगिरी तर कोणीही व्यक्त करेल. सगळ्यांसमोर अपमान करायचा, गरिबांचं शोषण करायचं आणि मग काय दिलगिरी व्यक्त करायची आणि सगळ्या गोष्टींना फुल स्टॉप. आम्हाला काही माहिती नाहीये का? हे बघा, असं काही नाहीये. मी कोणावरही अन्याय वगैरे काही केलेला नाहीये. आमच्या कामात फक्त व्यत्यय येत होता म्हणून मी या गरिबाच्या पोटावरती पाय दिलेला तुमच्या भाषेत अन्याय म्हणत नाहीत का? मॅडम, तुमच्याकडनं माफीची अपेक्षा आहे, पण तुम्ही तर सगळेच आरोप तुमच्यावरचे फेटाळून लावताय. नक्की प्रकार काय आहे हा? धीर दिला पाहिजे. चांगल्या मार्गावर जाणाऱ्याला, मेहनत करणाऱ्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण तुम्ही एका चांगल्या मेहनती माणसाचे पायच खेचायला निघालात. धिक्कार आहे तुमच्यावर. बर, शांत व्हा, शांत व्हा. तुम्हाला मी याची माफी मागायला हवी आहे, बरोबर? मागते. तू इकडे ये रे. मी तुमच्या सगळ्यांसमोर याची माफी मागेन आणि त्याच्या सगळ्या वस्तू सुद्धा त्याला परत दे. मग तर झालं. मला माफ कर. नाही एवढ्यावर कसं मागल? माझे कामगार दिवसभर बसून आहेत, त्यांचं नुकसान भरपायचं कसं? तुम्ही त्यांची बी माफी मागितली पाहिजे. बरोबर आहे, माफी मागितलीच पाहिजे. बरोबर आहे. ओके, मी तुझं काम बंद पाडलं, ज्यामुळे तुझं आणि तुझ्या सहकार्यांचं खूप नुकसान झालं. त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचीच माफी मागते. ओके? माझं ते ड्रिल मशीन हो, पडतं रे. जाऊन यांचे ड्रिल मशीन्स आणि सगळे सामान आणा. तर अशा तऱ्हेने एका गरीबाला आज न्याय मिळालेला आहे. तर आपण अन्यायग्रस्तांनाच विचारूयात की त्यांचं काय मत आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला न्याय मिळालाय? तुमचं मत काय आहे याच्यावरती? आता तुम्हाला सगळं सामान परत मिळालंय. आता कधी टपरीचं काम चालू करत आहात? अन्याय झाला होता माझ्यावर, पण अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवू शकतो आपण, हे आज सिद्ध झालं. ते फक्त तुम्हा मायबाप पत्रकारांमुळे. तुम्ही पाठीशी होता म्हणून हा लढा लय सोपा झाला. आता मी पुन्हा नव्या जोमानं माझ्या टपरीचं काम चालू करणार आहे. खूप आनंद झाला असेल ना तुला? एकदम जिंकल्यासारखं वाटत असेल ना? पण एक गोष्ट लक्षात ठेव सत्या, हा जो काही खेळ तू लावून ठेवलास ना, त्या खेळात तुझेच हात होरपळले जाणार आहेत. आणि तू आता या पूर्वा पाटीलशी पंगा घेतलास आणि माझ्याशी वैर म्हणजे जगणं हराम. याची तुला पदोपदी प्रचिती येत राहीलच. मॅडम, जरा रागावर ताबा ठेवा. अहो, आत्ताच पत्रकारांच्या तावडीतून सुटलाय तुम्ही, परत पत्रकारांच्या तावडीत सापडाल असं काही बोलू नका हो. आणि कसं आहे, माझी बाजू ना सत्याची आहे, म्हणजे खऱ्याची. आणि खऱ्याला ना कशाचीच भीती नसते आणि खोट्याची तर अजिबात नाही. उलट तुम्हीच जराशी काळजी घ्या मॅडम. नाही, असं व्हायला नको
माझा हात होरपळण्याच्या नादात तुमच्याच हाताला मलमपट्टी करावी लागेल. कळलं ना? पूर्वा पाटील मॅडम. वा, कमाल केली सातारच्या वाघानं. मी आता तुम्ही एका चांगल्या मेहनती माणसाचे पायच खेचायला निघालात. धिक्कार आहे तुमच्यावर. मी तुमच्या सगळ्यांसमोर याची माफी मागे आणि त्याच्या सगळ्या वस्तू सुद्धा त्याला परत दे. मग तर झालं. मला माफ कर. एवढ्यावर कसं भागल? माझे कामगार दिवसभर बसून आहेत, त्यांचं नुकसान भरपायचं कसं? तुम्ही त्यांची बी माफी मागितली पाहिजे. मी तुझं काम बंद पाडलं, ज्यामुळे तुझं आणि तुझ्या सहकार्यांचं खूप नुकसान झालं. त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचीच माफी मागते. खूप आनंद झाला असेल ना तुला. पण एक गोष्ट लक्षात ठेव सत्या, हा जो काही खेळ तू लावून ठेवलास ना, त्या खेळात तुझेच हात होरपळले जाणार आहेत. माझा हात होरपळण्याच्या नादात तुमच्याच हाताला मलमपट्टी करावी लागेल. सत्या, तू या पूर्वा पाटीलला टिवचलंयस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा माझी वेळ येईल ना, तेव्हा तू माझ्याकडे दयेची याचना करशील. भीक मागशील तुझ्या जीवाची. पण मी तुझी कम्प्लिटली वाट लावून टाकणार. ही पूर्वा पाटील तुला संपवताना मागचा पुढचा कसलाच विचार नाही करणार. सत्या, जरा विचार कर. त्या पूर्वा मॅडम गोष्टी सहजासहजी सोडून देणाऱ्यातल्या नाही आहेत. त्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवणार आणि त्याचा वचपा तुझ्यावर काढणार. आधीच तू त्यांना वाकड्यात गेलेस. त्यांच्या डोक्यात सतत तुझाच विचार असणार आहे. आधीच त्यांनी तुझी फाईल ओपन केली, त्यात तू त्यांना नडतोस म्हणल्यावर त्यांच्या हिटलिस्टवर तू असणार. वाघमारे, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आत्ता हा जो काही विचार करताय तुम्ही केला नसेल. हे बघा, हा सगळा विचार करून झालंय माझं, आणि हे सगळं गृहीत धरूनच मी ते केलं जे करणं गरजेचं होतं. सिरियसली सत्या, त्या बाईचा स्वभाव कसा आहे तुला माहिती आहे. तरी सुद्धा सगळं गृहीत धरून एवढं लाईटली कसं काय घेऊ शकतोस? वाघमारे, तुमच्या विश्वासावर हे सगळं गृहीत धरून सगळं लाईटली घेऊ शकतो. म्हणजे वाघमारे, त्या पूर्वा पाटील मॅडम आपल्याला एकमेकांपासून वेगळं करायला बघतात ना, आणि त्याच काय, जगातलं दुसरं कुठलं बी व्यक्ती आपल्याला जर एकमेकांपासून वेगळं करायला बघत असेल ना, तर त्याला सोडत नसतो मी. आणि त्या पूर्वा पाटील मॅडम जास्तीत जास्त काय करतील, कुठला तर आरोप टाकतील माझ्यावर आणि जेलमध्ये टाकतील. तसं त्यांना करायचंच असेल तर करू द्या, मी नाही घाबरत त्यांना. कारण माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. कारण माझी बायको फक्त कायद्याचीच नाही तर माझी बी रक्षक आहे, आणि ती मला काहीच होऊ देणार नाही. सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे. समज उद्या खरंच तुला अटक झाली आणि मी तुला सोडू शकले नाही तर? अहो, तसं झालं तर उलट बरंच होईल.
उलट मी ते जास्तच पॉझिटिव्ह लिखेन बघा. सत्या, वाघमारे, हे बघा, घरात मला दिवसा संध्याकाळी तुम्हाला बघता येतच, पण जेलमध्ये गेल्यावर मला दिवसभर तुम्हाला बघायची संधी मिळेल ना. मग काय, जेलमध्ये जाणं किती सुखदायक आहे माझ्यासाठी. दिवस रात्र तुमच्याकडेच बघत राहीन. वाघमारे, माझी नजर ना तुमच्यावरनं हटणारच नाही बघा. किती वेळ आहेस रे सत्या. वेडा बोलण्यात कुणालाच ऐकणार नाहीस. मी तर आले होते तेव्हा लय टेन्शन मध्ये होते, पण तुझ्याशी बोलण्यात टेन्शन कधी उडून जातं तेच कळत नाही. तर टेन्शनला मारा गोळी, आणि बघा, टेन्शन ना बाकीच्यांना घेऊ द्या. माझ्यासोबत असताना तुम्ही कायम आनंदी राहायचं, एकदम हॅप्पी राहायचं. आलं का लक्षात? काय इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे, पटतंय का माझं म्हणणं? हसो नाही, मी वेडा आहे ना. माझं म्हणणं कशाला पटेल शहाण्या माणसांना. जाऊ दे. पटलं. पण आता मला नाही पटलं. आता पटलं. नाही पटलं. आता पटलं. पटलं. सत्या, सत्या, काय रे, काय झालं? असं झटकलंस का? नाही नाही, काय नाही. तुम्ही जाऊन झोपा, लय उशीर झाला. जावा. काय झालं? तिकडे काय बघतोस? अहो काय नाही वाघमारे, तुम्ही किती काम करत असता, म्हणजे घरचं बी काम करता, ड्युटीवर बी जाता. आत्ताच आजारपणात उठलाय ना तुम्ही, तणाव बी लय असतो तुम्हाला कामाचा. तुम्ही जाऊन झोपा, काही नाही झालं. हा, आणि तू कधी झोपणार? मी जरा वाऱ्याला थांबतो. झोप यायला लागली की मग जातो. बर, लवकर झोप, जागरण नको करू. ही मम्मी तर मागच लागले आमच्या. या दोघींनी 100% आमचा फोटो नंतर व्हिडिओ काढला असणार. तर काय करू? काय प्रमाणात मी अनुभव नाही. त्या पुवा मॅडम तंत्रज्ञान बघून लई मजा आली. म्हणजे असं एकदम वाटलं बघा.
मॅडमचा दरारा बारा गारच झाला. सत्याचा फोन कितले का फोन करत असतो देव. दाजी काहीतरी गडबड असेल इमर्जन्सी असेल पटकन उचला फोन. हा हॅलो सत्या बोल की. बलमा ऐक, आपलं वायफायचं राउटर लगेच बंद कर. का पण काय झालं. बलमा अरे काय झालं, कशासाठी सांगतोय हे सगळं नंतर एक्सप्लेन करतो तुला, आता वेळ नाही माझ्याकडे. तुला जेवढं सांगतो तेवढं कर ना तू. बरोबर ठीक आहे. काय अरे ते वायफायचा राउटर बंद करा सांगितलं त्यानं. राउटर कशाला बंद करायचंय? दुपारपासून नेट चालना झालंय. वायफाय बंद केल्यानंतर नेटच बंद होईल सगळं. आता काय माहित, चल त्यानं सांगितले. बरं 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 चल. हा केलंय बंद. केलंस का? ठीक आहे. हॅलो ठेवला फोन. काय मला दादाचं कळतच नाही. अहो दाजी वेबसिरीज बघायची होती मला, आता नेट बंद पडलं की सगळं. फायनली त्या दोघांचा व्हिडिओ आपल्याला मिळाला बघा. आता काही झोपेंचं खरं नाही, ते चिडक्या मॅडम काही त्यांना सोडत नसतात बघा. अगं सपने, पण नुसतं स्वप्न तर म्हणून काय उपयोग आहे. ह्यो व्हिडिओ त्या इन्स्पेक्टर मॅडमला शेंदावा लागल ना. ढेकळं घे शेंड. लगेच शेणते. बया नंबर काय नावानं सेव्ह केलाय तवा? अगं ती अयो अगं सिक्रेट नावानं सेव्ह केलाय मी नंबर. हे का आता एवढं सिक्रेट नावानं सेव्ह केलाय का स्वतःच आठवण होय? काय बरं अगं ती ही ग ती हा हे काय तो सिक्रेट नाव. असलं कसलं नाव आहे? हा कोणाला कळू नये म्हणून. पूर्वा पाटील. वया असे होय शॉर्टकट. मम्मी हुशारात हुशार. हाय हुशार मी. मी शपथ हाय का? घेते. लगेच सुरू होतं. थांबा जरा. हा बघा सापडला शेंटे. हा हा, सपने हा माझ्या मिशीला का नाही तिने मेलडी पाठवलाय. ए बया मेल आयडी म्हणायचंय होय तुम्हाला? हा, तीच 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 तीच. पाठवते पाठवते. इंग्लिश कच्चा आहे ना माझं जरा. हा मम्मी शेणला अपलोडिंग. हा मम्मी झालं आपलं काम. तुमची शेवटची इच्छा पूर्ण होणार बघा. हा ए, हो, सपने, हा लागतो ना खरं ना. शेवटची इच्छा आहे माझी. हा जेव्हा तो माझा जीव उठते बघ तू. सॉरी सॉरी तसं नव्हतं म्हणायचं मला. चुकून म्हणले शेवटची, चुकून म्हणले शेवटची. ए माय सॉरी. हे टेन्शन नॉट मेन्शन नॉट माया सुरवे. हे सॉरी मम्मी मम्मी साहेब मम्मी म्हणायचं होतं मला. बघा की मम्मी पण आता तो व्हिडिओ त्या मॅडम कडे जाणार, त्या बघणार, मग एक जाऊबाईंना चांगलंच फायलावर घेणार आणि मग जसं प्रॉमिस केलंय का नाही तसं येऊन त्यांना घराबाहेर काढणार आणि एक जाऊबाईंना आपण कायमचं अलविदा म्हणणार. बया आतापासूनच आनंदी आनंद होतोय. मला मी तुझ्या आनंदात सामील करून घे. हा या. सॉरी सॉरी सॉरी. सपने तुझ्या तोंडात साखर पडो. हे का आता तरी मिठाई म्हणायचं की चिंगू स्वाद कसली आहे. मी तर म्हणते उद्या किलोभर आणत जरा. बस बस लय दात काढू नको. आणि जास्त गोड खाशील ना तर दात किडून जातील तुझं. जाता जाऊन झोप लवकर, मला बी झोपायचंय. अगं सपने सकाळी ती इन्स्पेक्टर मॅडम येईल का नाही त्यांनी भेटला हाकलून द्यायला. तेव्हा त्यो समदा तमाशा बघायला आपण रॅडी पाहिजे ना. हा बरोबर आहे. लई दिवसांनी असतो काहीतरी भन्नाट काम केलंय बघा आपण. मला पण एकदम मस्त झोप लागणार आहे. मला तर एकदम अशी सुखाची झोप लागणार आहे बघ. सॉरी सॉरी भया इतके दिवस काय दुःखाची झोप लागत होती तेव्हा. सपने देखून ठेवली का आता? निघते का नको झोप 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 झोप. चला मला बी आज रोजच्या पेक्षा एकदम विशेष साखर झोप लागणार आहे. फायनली
लई टेच्यात फिरत होती ना ती नेबळ, नाही म्हणता म्हणता पेच्यात सापडली. मम्मी साहेब उर्फ माया सुर्वे, शिंपल आणि शिवी घ्या शिरी. व्हिडिओ लोडिंग मी लडकी. माया सुर्वे उर्फ मम्मी साहेब, महिला परदेश अध्यक्ष, शिंपल आणि शिवीट आणि कवा कवा स्पायशी बी. वाह, कसलं भारी तेज आलंय तुमच्या चेहऱ्यावर. काय रिजन, काय ह्याचं रिजन? रातीची गाढ शिलीप. हीच तेज चेहऱ्यावर कायम ठेवायचं असल तर त्या नेबळटला घराच्या बाहेर जावं लागल. आता पतूर त्या पूर्वा मॅडमनं व्हिडिओ बघितले पण असत्याल. हे नेबळट, तुला घराच्या बाहेर जावंच लागल. मम्मी साहेबाशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा असतोय, दंगा. ती इन्स्पेक्टर पूर्वा मॅडम निघाली असतात नेबळटला घराच्या बाहेर काढायला. अयो, तिथं फोन पण केला असतील मला. अयो, हा माया सुर्वे, पण तुम्ही फोन आला का नाही हे बघितलंच नाही. आधीच त्या चिडक्या आहेत, अजून चिडायच्या. फोन खाऊ चला रे म्हणून. फोन फोन कुठे? हा, इन्स्पेक्टर मॅडमनी फोन केला असेल. इन्स्पेक्टर मॅडमनी फोन केला असेल. एक पण फोन आला नाही त्यांचा. व्हिडिओ तर शेअर झालेत ना. व्हिडिओ डिलीट झाला. अरे देवा, असं कसं झालं? पण म्हणजे पूर्वा मॅडमला एक व्हिडिओ भेटला नाही. पुरावा नष्ट झाला. समधी मेहनत फ्याल गेली. गॅलरीत बघते, गॅलरीत व्हिडिओ असं. गॅलरीत व्हिडिओ नाही, पण सपने तर शेणलं होतं की समजा. कसं काय असं डिलीट झालं? होयो, समजा पुरावाच नष्ट झाला. आता काय करायचं? ओ मम्मी साहेब, महिला प्रदेशाध्यक्ष मायाजी सुर्वे. ओ मम्मीजी,
एवढ्या सकाळी सकाळी कोण कोल म्हटले? मम्मी साहेब कुठं आहेत तुम्ही? बाहेर या. आय एम कमिंग पप्पू शेठ. ह्यो तर पप्प्याचा आवाज आहे. ह्यो इतकी दिवसांनी कशाला कोल म्हटला इकडं? आले आले. एका छोट्याशा पराभवानं आपण लढाई हरत नसतो बबडे. डॅडी साहेब, त्या सत्याने माझा अख्खा डाव भुई सपाट केलाय. खूप पोचलेला आहे पठ्ठ्या. मोठ्या मोठ्या लोकांची ढाल घेऊन बसलाय. त्याला असं एका झटक्यात नाही संपवता येणार. त्याच्या पायाखालची जमीन हळूहळू खणावी लागणार आहे. जरा वेळ लागेल, पण माझ्यावर विश्वास ठेवा, त्याचा गेम मीच वाजवणार. सत्या वाटतो तितका सोपा नाहीये बबडे. त्याला नखशिकांत ओळखतो मी. आणि टाळ जरी मारली ना तर सातारा हादरतो सगळा. तुला समजून घ्यायला वेळ लागेल. वेळ घे, पटेल तुला. पटलंय ना? हो डॅडी साहेब, मला पण आता ते पटायला लागलंय. मग आता कान उघडे ठेवून ऐक मी काय सांगतो ते. त्या हुशार आहे, चतुर आहे तो, कुशाग्र बुद्धीचा आहे तो. खेळ खेळतो तो. तुला खेळत येतो, त्याचा खेळ समजून घे. या असल्या खेळात तो माहीर आहे. कुणाला कसं गुंडाळायचं त्याला बरोबर कळतं. अवघड आहे त्याचा खेळ समजून घ्यायला, पण वेळ घेऊन समजून घे. खरं आहे तुमचं डॅडी साहेब. हा सत्या समजून घ्यायला तसा अवघडच आहे. पण हे पूर्वा पाटील सुद्धा त्याला वाटते तितकी सोपी नाहीये. आता तर ना, हा सत्यजित सुर्वे वर्सेस पूर्वा तात्यासाहेब मोहिते पाटील खेळ खेळायला मलाच मज्जा यायला लागली. समोरचा शत्रू तितक्याच ताकदीचा असेल ना, तर सामना चांगलाच रंगतो. आणि मला हाच सामना रंगवून त्या सत्याच्या नाकी 9 आणायचे. मला आता बघायचंच आहे किती काळ हा सत्या या पूर्वा पाटीलशी खेळ खेळतोय ते. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. आत्मविश्वास चांगला आहे, पण ढासळू देऊ नकोस. ते आर्यन सारखा नाही तर मध्येच शस्त्र टाकून पळावं लागतं. नामुष्की येते. सांभाळून. नाही डॅडी साहेब, माझ्या आणि आर्यनमध्ये खूप फरक आहे. आर्यन उतावळा होता म्हणून तो त्यांच्या हाती लागला, पण मी त्या सत्याला टक्कर देऊन त्याचं अख्ख्या साताऱ्यातलं अस्तित्व कायमचं मिटवून टाकणार. तुम्ही बघालच. फक्त तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असू देत डॅडी साहेब. कायमच आहे. आशीर्वाद आहे. थँक्यू. आता येते मी. तुम्ही प्लीज काळजी घ्या.